हाय, मी कोमल. वेलकम अँड वेलकम बॅक टू कोम स्टायलिंग कॉर्नर. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या कोम स्टायलिंग कॉर्नर या चॅनलवरती. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे याची आयडिया कदाचित थंबनेल बघून आलेली असेल, तरी पण मी सांगते. ओके, सो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी लग्नाची साडी मी कशा प्रकारे स्टाईल करणार आहे. ओके, लग्नाचं सीझन किंवा वेडिंग सीझन, व्हॅलेंटाईन्स वीक आणि बऱ्याच गोष्टी अराउंड द कॉर्नर आहे. कोणाची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे, अॅनिव्हर्सरी सीझन पण म्हणू शकतो आपण, कारण की फेब्रुवारी, जानेवारी, मार्च वगैरे ह्या 2-3 महिन्यांमध्ये मोस्ट ऑफ दी लग्न होता. फेब्रुवारीमध्ये जरा जास्त लग्न फेब्रुवारीमध्येच झालेलं आहे. सो मी विचार करते खूप दिवसापासून ती साडी स्टाईल करण्याचा, पण त्याच्यावरचं ऑब्व्हियसली जे ब्लाऊज आहे ते मला आता फिट येत नाहीये आणि त्याच्यावरती मला सेम ब्लाऊज मिळालेलं नाहीये. तुमच्या सगळ्यांकडे तुमच्या लग्नाची साडी असेल, ज्या मॅरिड वुमेन हे व्हिडिओ बघतायत, तुमच्या लग्नाचा एक भरलेला शालू असेल किंवा कांजीवरम साडी असेल किंवा कुठलीही एखादी साडी किंवा लेहंगा असेल, तो स्टाईल आपण करत नाही, परत परत ते रिपीट करत नाही. खूपदा विचार करतो की घालू कधीतरी, नेसू, पण ते होत नाही. घ्यायच्या वेळेस खूप हौस असते, तो एक स्पेशल दिवस असतो ऑब्व्हियसली, त्यासाठी आपण खूप सगळे पैसे त्याच्यामध्ये घातलेले असतात. खूप हौशीने लग्नासाठीची साडी किंवा घागरा घेतलेला असतो, पण तो आपण एक वेळेस घेतो, घालतो लग्नाच्या दिवशी त्या स्पेशल मुवमेंटला, आणि त्याच्यानंतर तो तसाच कपाटात पडून राहिलेला असतो, घागरा असेल किंवा साडी असेल. सेम माझ्यासोबत झालंय. ऑलमोस्ट 6 वर्ष होतील माझ्या लग्नाला, झालेत असं म्हणू शकतो. ओके, 6 वर्ष झालेत माझ्या लग्नाला आणि अजूनपर्यंत मीही माझी लग्नाची साडी एकदाही नेसलेली नाहीये लग्नाला सोडून. ओके, सो मी मस्तपैकी तिला ड्रॅगलिंग वगैरे करून आणलेली आहे. कांजीवरम सिल्कची ही साडी आहे, बऱ्यापैकी हेवी आहे. सो आज मी तिला स्टाईल करणार आहे 2 वेगवेगळ्या पद्धतीने. त्यासाठीचा मेकअप जो लागणार आहे किंवा जो मेकअप आहे तो मी ऑलरेडी करून घेतलेला आहे. ऑब्व्हियसली जसं मी लग्नात केला होता 100% तसा मेकअप नाही करणार मी किंवा केला नाहीये. त्यावेळेस मला काश मला त्यावेळेस थोडीशी मेकअपची किंवा फॅशनची थोडीशी अक्कल असते, तर जसं मी मेकअप लुक किंवा जसं लुक बनवलं होतं त्याच्यापेक्षा बेटर बनवलं असतं. ओके, सो तुम्हाला साईडला फोटो बघायला मिळेल की मी लग्नात कशी दिसत होते किंवा मी ही साडी त्यावेळेस कशा पद्धतीने स्टाईल केली होती. ओके, त्यावेळेस मला फॅशनच्या दुनियेचं एवढं नॉलेज नव्हतं आणि मेकअपचंही नाही ऑब्व्हियसली. सो आता हा मी पूर्ण मेकअप करून घेतलेला आहे. या मेकअप कसा केलेला आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो कदाचित ह्या व्हिडिओनंतर येऊ शकतो किंवा याच्या आधी जर आलेला असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तुम्ही चेकआउट करू शकता. सो आता आपण स्टाईल करूयात ही साडी, आणि त्या साडीला स्टाईल करण्यासाठी मी 2 वेगळे ब्लाउजेस निवडलेले आहेत, जे की टोटल कॉन्ट्रास्ट आहे. एक मी निवडलेला आहे हे प्लेन ब्लाऊज, तुम्ही बघू शकता. आय गेस जांभळ्या कलरमध्ये आहे. हे थोडंसं एकदम सिल्क फॅब्रिकमधलं ब्लाऊज आहे, एकदम मस्त, ज्याला की 3/4 स्लीव्ज आहेत, व्ही नेक आहे डीप दोन्ही साईडनी. आणि हे खूप सिम्पल ब्लाऊज आहे. साडी खूप भरलेली आहे, त्याच्यावरती सिम्पल थोडंसं ट्राय करून बघूयात म्हणून मी ब्लाऊज चॉईस केलेला आहे. आणि स्पेशली त्या साडीसाठी मी शिवून घेतलेला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे हा वाला, ज्याला की मी फुल स्लीव शिवलेले आहेत. ब्लू कलर आहे, ॲक्च्युली नेव्ही ब्लू कलर आहे, आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता गोल्डन कलरचं अशा प्रकारचं बुट्टीसारखं काम आहे पूर्ण ब्लाऊजवरती. अशा प्रकारचा हा एक माझ्याकडे ब्लाऊज आहे, याच्यावरती सुद्धा मी स्टाईल करणार आहे. बघूयात, मला कमेंट करून सांगा की तुम्हाला दोन्हीपैकी कुठलं लुक आवडलं, कुठलं छान वाटतं, किंवा साडीवरचंच ब्लाऊज वगैरे त्याच्यावरती घालायला पाहिजे का, ते आता येत नाही. त्याच्यामुळे मी काहीतरी सोल्युशन सापडवलंय आणि आपल्याला नाही ते रिपीट करावं वाटतं. सो असं तुम्ही डेफिनेटली करू शकता. तुम्हाला जर लग्नाच्या घागऱ्यावरचा किंवा साडीवरचा ब्लाऊज तुम्हाला परफेक्टली येत असेल तर तुम्ही दुसऱ्या साडीसोबत डेफिनेटली मिक्स मॅच करू शकता, किंवा तुम्हाला ती साडी त्याच ब्लाऊजसोबत तेच कॉम्बिनेशन करून नेसायची नसेल तर तुम्ही माझ्यासारखं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये डेफिनेटली जाऊ शकता. रेड ग्रीन कॉम्बिनेशन खूप कॉमन झालं, माझ्याही डोक्यात तेच होतं, किंवा रेड ऑलरेडी होतं. सो म्हणून मी काहीतरी हटके लुक तयार करायचं ठरवलं आहे. सो बघूयात आता ते कसं दिसतं. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिले मी तुम्हाला साडी दाखवते. हा आहे हा साडीचा पदर. खूप हेवी साडी आहे. मी ज्यावेळेस स्टाईल करत होते किंवा नेसत होते त्यावेळेस ती सारखी खाली जात होती. कोणीतरी तुम्हाला हेल्पला हवं. आणि अशा ज्या हेवी साडीज असतात त्या ज्यावेळेस तुम्ही नेसताना त्यावेळेस पेटीकोटची जी नॉट आहे ना ती एकदम टाईट बांधा अगदी, कारण की तुम्ही घातल्यानंतर ती लूज होणार आहे नंतर. सो प्लीज टाईट बांधा. सो हा आहे या साडीचा पदर, तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे. आणि ही पूर्ण साडीवरती अशा प्रकारची डिझाईन आहे. सो ही पूर्ण साडी अशी भरलेली आहे.
बघू शकता ही साडी अशी पूर्ण भरलेली आहे. पैकी स्क्वेअर नेक असलेला ब्लाऊज मी याच्यात आहे. साडी तुम्हाला साईडला दिसत असेल. मी जे लुक बनवला आहे किंवा जी ज्वेलरीज वगैरे ठेवलेली आहे ती ऑलमोस्ट सिमिलर ठेवलेली आहे. कुठल्याही प्रकारचा चेंज केलेला नाही आहे ज्वेलरीमध्ये. मी मस्तपैकी असं ब्रॉड असं नेकलेस टेम्पल ॲक्च्युली साऊथ इंडियन साडी आहे म्हणून मला तशाच प्रकारची ज्वेलरी हवी होती. मी विचार केला होता खरं तर की वेगळं काहीतरी लेअरअपवालं ट्राय करून, पण मला हे खूप सुंदर वाटलं. तुम्ही बघू शकता हे नेक पीस मी यूज केलेला आहे. तुम्हाला साईडला दिसत असेल की मी नेक पीस यूज केलेला आहे. खूप मस्त वाटतं. त्याच्यासोबतचे इयरिंग्स आणि फक्त बँगल्स मी चेंज केलेले आहे दोन्ही लुकमध्ये. अदरवाईज इयरिंग्स, नेकलेस, हेअरस्टाईल ऑलमोस्ट सेम ठेवलेलं आहे. केस मोकळे सोडल्यानंतरही खूप छान दिसत आहेत. पण कसं ना ते बो वगैरे आंबाडा ते खूप छान वाटतं एकदम ट्रेडिशनल लुकसाठी. अदरवाईज तुम्ही असे मोकळे पण सोडू शकता. तुम्हाला लुक कसं वाटतं हे साईडला दिसतंय साईड व्ह्यूमध्ये. सो मी ह्या ब्लाऊजसोबत ज्यावेळेस साडी स्टाईल केली त्यावेळेस ह्या प्रकारचं चोकर, त्याच्यासोबत 2 कडे, कारण की फुल स्लीव्ज होता. त्याच्यावरती मी जास्त बँगल्स वगैरे घालू शकत नव्हते, रादर घालूच नाही असं होतं. तर मी 2 कडे वगैरे ट्राय केले. त्याच्यानंतर याच्यासोबतचे इयरिंग्स आणि नोज पिन ट्राय केलेली आहे जी की खूप सुंदर दिसते. तुम्हाला दिसत असेल. खूप मस्त वाटतं. ओव्हरऑल लुक तुम्हाला कसं वाटलं डेफिनेटली सांगा. माहीत नव्हतं, मी फर्स्ट टाईम ट्राय केलं हे कॉम्बिनेशन, बट खूप मस्त वाटलं मला तरी पर्सनली. रिअली लव्ह इट. ह्या लुकमध्ये मी ट्राय केलेला आहे एक सिम्पल प्लेन 3/4 स्लीवचा ब्लाऊज. तुम्ही बघू शकता. मला ना आधी सुरुवातीला ज्यावेळेस घातलं त्यावेळेस असं वाटलं की यार एकदमच सिम्पल लुक होतं काय, बट मी ज्यावेळेस ज्वेलरी वगैरे ॲड केली तर ते लुक खूप सुंदर वाटत होतं. मी बँगल्समध्ये रेड कलरच्या बँगल्स, त्याच्यासोबत मोतीच्या बँगल्स वगैरे यूज केल्यात. तुमच्याकडे जर असेल, जर तुम्ही असं ट्राय करणार असेल, तुम्हाला असं वाटतं की माझ्या ब्लाऊजचा जो कलर होता ना त्या कलरच्या पण थोड्याशा बँगल्स हव्या होत्या, जे मिक्स मॅच केल्या असत्या ना खूप क्लास वाटल्या असत्या. पण माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली त्या कलरच्या बँगल्स नव्हत्या. सो मी पूर्ण रेड बँगल्स वगैरे ट्राय केलं, मध्ये कडा घातला. पण मला नंतर असं वाटत होतं की तो कडा खूप जास्त झालाय, तो नको होता, किंवा एक सिम्पल छोटंसं कडं हवं होतं मध्ये. बट मला ते काढायला वगैरे ना खूप हाताला लागत होतं म्हणून मी ते कंटाळा केला, खरं सांगते. पण तुम्ही जर असं याचं इन्स्पिरेशन घेऊन जर काही ट्राय करत असाल ना तर तुम्ही कंटाळा करू नका, जेणेकरून लुक मेसी वाटणार नाही. तो गाईज हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो फॉर मोर. बाय.